नमस्कार मंडळी, मी स्वप्नाली. स्वप्नातले फॉरेन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. आणि आज आहे संडे आणि आज तुम्हाला मी खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. तर आमच्या इथे किलकेनीमध्ये एक संडे मार्केट भरतो. ते संडे मार्केट तुम्ही काइंड ऑफ आपलं मुंबईसारखंच मार्केट तुम्ही म्हणू शकाल असं आहे. आणि जसं आपल्या भारतामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला स्वस्तात मिळतात, तसं हे मार्केट इथेही भरतं आणि तेही आम्हाला आत्ताच माहिती पडले. त्याच्यामुळे आम्ही आज त्या मार्केटला जाणार आहोत आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि तुम्हाला बार्गेनिंगसुद्धा करता येतं. तर आपण आज तो मार्केटसुद्धा बघणार आहोत आणि तो कोणत्या एरियात आहे, कधी भरतो, काय टायमिंग आहे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण मार्केटसाठी निघूया. मला तुम्हाला या मार्केटबद्दल एक माहिती सांगायची आहे की हा मार्केट फक्त संडेला असतो आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त कार लागते, कारण की तिथे फक्त कार अलाउड आहेत आणि बस वगैरे त्या काउंटीमध्ये जात नाही. तर आम्ही किलकेनी सिटीमध्ये राहतो, तर तिथून ते 5 ते 6 किलोमीटरवर ते मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला फक्त कॅश लागते. तिथे कुठलंही ऑनलाईन पेमेंट होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे डब्लिनच्या काउंटीमध्ये देखील कुठेतरी असे मार्केट लागतात, पण मला त्याची आयडिया नाही आहे. तर मी तुम्हाला आज जे किलकेनी मार्केट दाखवणार आहे तिकडे तुम्हाला भरपूर डेकोरेटिव्ह वस्तू, लहान मुलांची खेळणी, हे सगळे म्हणजे जुने नवीन या स्वरूपामध्ये मिळतात. आज मला जवळजवळ 1 महिन्यानंतर इकडे सूर्य दिसतोय आणि खूप चांगलं ऊन पडलंय. इकडे तुम्हाला कार पार्किंगसाठी पर कारचे 3 युरो द्यावे लागतात. सकाळचे फक्त 10 वाजलेत आणि तुम्ही इथे पार्किंग बघू शकता. पार्किंग पूर्णपणे फुल आहे. तुम्ही बघू शकता की टेबलवर खूप असं सामान त्यांनी विकायला ठेवलेलं आहे. यातील आपल्याला जे हवं ते आपण बघून घेऊ शकतो आणि सगळं सामान जे आहे ते चालू प्रकारामध्ये असतं. इथे जे कॉस्ट्यूम तुम्हाला दिसत आहेत ते देखील तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतात. काही लोकांनी बॉक्समध्ये असे जुने गोष्टी आणलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही शोधून घेऊ शकता. आणि हा जो मार्केट आहे हा बाहेरच्या बाजूला भरलेला आहे, तर आतमध्ये सुद्धा एक वेगळा मार्केट आहे. आणि इथे जे गार्डनिंगसाठी आपल्याला डेकोरेशनसाठी वस्तू लागतात, बॅकयार्डसाठी, फ्रंट यार्डसाठी, ते तुम्ही इथे बघू शकता. खूप छान प्रकारे आहे. आणि ज्या लॅडर आहेत तिथे आपल्याला ज्या कामासाठी लागतात, ज्या हार्डवेअरच्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला इथे मिळतात. क्रिसमस आलेला आहे, बेकिंगचे जे साहित्य आहेत, कुकर तुम्हाला इकडे दिसत असेल, या सगळ्या गोष्टी या मार्केटमध्ये मिळतात. दर रविवारी इथे वेगवेगळ्या गोष्टी विकायसाठी असतात. आता इथे ज्वेलरी मी बघत आहे, छोट्या छोट्याशा रिंग्स आहेत, ह्या खूप छान प्रकारे इथे मिळतात. इथे सॉफ्ट टॉईज तुम्ही बघू शकता. युरोप कंट्रीमध्ये सुद्धा असा स्ट्रीट मार्केट किंवा आठवडी बाजार बघून आम्हाला तर खूप जास्त भारी वाटलं. ब्रँडेड शूज देखील इथे मी पाहिले आणि लेडीज जॅकेट वगैरे पण खूप छान प्रकारे इथे सेलिंगसाठी होते. त्यानंतर इथे बरीच लहान मुलांची खेळणी आहेत आणि ओल्ड फर्निचर जे आहे ते इथे खूपच कमी पैशामध्ये आपल्याला इथे मिळू शकतं. त्यानंतर ख्रिसमस आलं आहे, त्याच्यामुळे ख्रिसमसचं हे डोअरचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा इथे बऱ्याच प्रकारे सेलिंगला ठेवलं होतं. दर संडेला इथे वेगवेगळे सेलर सेलिंगसाठी येत असतात. प्रत्येकाचे इथे वेगवेगळे काउंटर आहेत आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आवडीने इथे शॉपिंग करू शकतो. तुम्ही इथे बघू शकता टॉयलेटरीचे जे सामान आहे ते सुद्धा आपल्याला इथे होलसेलमध्ये मिळतं. आणि इथे खाण्याचे सुद्धा बरेच प्रकार आहेत.
आता आउटडोर मार्केट फिरून झाल्यानंतर इनडोअरचं जे मार्केट आहे ते एका शेडमध्ये असतं, तिथे आता आपण जात आहोत. जर आपल्याला देखील असा काही स्टॉल लावायचा असेल तर आपण देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपला स्टॉल लावू शकतो. त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर अवेलेबल आहेत. इतक्या सकाळी देखील इतकी पब्लिक इथे शॉपिंग करायसाठी आलेली आहे. डायनिंगचे क्लोथ आणि जे व्हाईट कर्टन आपण विंडोसाठी वापरतो ते तुम्हाला इथे मीटरवर मिळतात. 1 मीटर, 2 मीटर तुम्हाला जितके हवे तितक्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला कट करून देतात. इकडे जे सेलर सेलिंगसाठी येतात ते प्रत्येक सामानामागे त्यांची स्वतःची व्हॅन असते. ते व्हॅनमधून इथे सगळं सामान घेऊन येतात आणि जाताना पुन्हा पॅक करून नेतात. इकडे तुम्ही सोफे देखील बघू शकता, रिक्लायनर, टी टेबल ह्या गोष्टीसुद्धा एकदम तुम्हाला छान स्वरूपामध्ये इथे मिळू शकतात. इकडे ज्या क्लिनिंगच्या गोष्टी आहेत, मॉप आहे, ब्रूम आहे, बकेट आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळतात आणि ते पण होलसेलच्या रेटमध्ये मिळतात. प्रत्येक गोष्ट तुम्ही इथे बार्गेनिंग करून घेऊ शकता. हा मार्केट दाखवण्यामागे माझा फक्त एकच उद्देश आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे खूप जास्त महागाई आहे. तर काही गोष्टी आपल्याला म्हणजे हव्या असतात पण त्या महाग स्वरूपामध्ये नको असतात. त्याच्यामुळे ज्या लोकांना कमीमध्ये चांगल्या गोष्टी हव्या आहेत ते या मार्केटला व्हिजिट नक्की करू शकतात. या शॉपमध्ये खूप जुनं ते सोनं अशा प्रकारच्या वस्तू आम्हाला बघायला मिळाल्या. तर मला इथे येऊन एकदम मला मुंबई CST सारखं फील होतंय. जर तुम्ही किलकेनीमध्ये राहताय किंवा आयर्लंडमध्ये कुठेही राहताय तुम्ही या मार्केटला व्हिजिट करा. या मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत. इकडे तुम्हाला बऱ्याच गोष्टी जुन्या पण नवीन पण इलेक्ट्रिकल सोफे वगैरे सगळ्या गोष्टी खूप कमी किमतीमध्ये मिळतात आणि खूप गोष्टी जुन्या देखील आहेत, नवीन आहेत, पण त्यातलं तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. आम्ही देखील बरीच शॉपिंग केलेली आहे आणि दर संडेला म्हणजे तुम्ही दुसरीकडे फिरल्यावर तुम्ही इथे एकदा तरी येऊन ट्राय करा. तर तुम्हाला किलकेनी मार्केट कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.